भूकंपाचा केंद्रबिंदू हाच असणार आहे वारकरी चळवळीचा. जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा अगं आई ते वासरू सोड, अगं आई ते वासरू सुटलं, किंवा मी म्हणतो काय गडबड आहे, धारा काढायच्या, काय गडबड आहे, नाही जरा ते गाईला म्हशीला चारा टाकायच्या. असल्या गडबडीमध्ये कसं काय त्यांना लिहायचं सुचतं बरं. मला असं वाटतं हे महाराष्ट्रात फार चर्चेचं पुस्तक होईल. तर त्याच्यामुळे इतकं देखणं पुस्तक बघितल्यानंतर आजच्या तरुणाच्या भाषेत सांगायचं तर फिलिंग ढगात आहे. नंतर साने गुरुजींवरचं त्यांचं मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी नावाचं पुस्तक वाचलं, भारावून गेलो. आजही माझ्यावर साने गुरुजींचा मुख्य प्रभाव आहे. साने गुरुजी हा माझा भावनिक विषय. अभंग प्रबोधिनी ही बौद्धिक संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये संत साहित्याचं संशोधन करावं, संतांनी जे ग्रंथ लिहिलेत, संतांचं जे काम आहे त्याच्याविषयी जी काही मांडणी होत असते त्याच्या बौद्धिक संस्था व्हायला पाहिजेत. वारकरी संप्रदायातले संत, संतानंतरचे सत्पुरुष, संतांचा प्रभाव असलेले इतर महापुरुष, अनेक कलावंत, राजकारणी, अर्थकारणी, अशा सगळ्यांवर संतांचा प्रभाव होता. तर संतांचा प्रभाव असलेल्या अशा व्यक्तिमत्व आणि ह्या सगळ्यांच्या नोंदी असलेल्या जवळपास 10 खंडांमध्ये 1 ते 1,500 नोंदी होतील असा हा प्रकल्प आहे. आता वेद वाचायला काही कोणाला बंदी नाही, केली करण्याला पण काय अर्थ नाही, कारण मोबाईलवर जर तुम्ही टाकलं वेद तरी येते. त्याच्यामुळे आता त्याला काय अर्थ राहिला नाही. पण समतेचा मुद्दा बाकी आहे. लोक म्हणतात की आता कुठे जाती व्यवस्था राहिली आहे, तर तसं नाहीये ते. आज सुद्धा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दलितांच्या दिंड्या स्वतंत्र चालतात आणि दलित दिंड्या माहितीप्रमाणे महाराज या बहुतेक पालखी सोहळ्यांमध्ये असं आहे. बहुतेक पालखी सोहळ्यांमध्ये असं आहे. महाराष्ट्रात आज सामाजिक रचनेमध्ये जी काही विषमता आपल्याला दिसते ते वारकरी संप्रदाय तो कमी करू शकला असता. पण दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं वैदिकीकरण होत गेलं आणि या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये येत गेल्या. त्याचा उहापोह विस्ताराने या पुस्तकामध्ये केलेला आहे. तर याच्यात जे गणपती महाराज आहेत, या गणपती महाराजांना अर्पण केलं. हे गणपती महाराज साधारण 100 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले एक महान वारकरी सत्पुरुष होते. त्यांनी विदर्भामध्ये मंगळूर दस्तगीर नावाचं गाव आहे, तिथे एक असा प्रयोग केला होता की जातीभेद मुक्त असा समाज निर्माण करायचा. गाडगेबाबा म्हटले मी येणार यज्ञाला, पण यज्ञासाठी नाही, तिथे जे लोक येतील त्यांची साफसफाई करायला, झाडायला, त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायला येईल. वारकरी संप्रदाय हा अत्यंत साधा सोपा आपल्या लोकांचा संप्रदाय आहे. त्यात अवघड, किचकट, क्लिष्ट असं काही नाही. वारकरी हा काही व्यवसाय नाही ना, तुम्ही पूर्ण वेळ करण्याची गोष्ट नाही. पूर्ण वेळ तुमचे दुसरे व्यवसाय आहे, धारा काढायच्या, वासरू बांधायचं, जे काय असेल ते, तर त्या करायला पाहिजेत. वारकरी हा काही व्यवसाय नाही होऊ शकत. इथले हे वारकरी 50-60 वर्ष वारी केली असेल, यातला एकही वारकरी, यातलं एकाही ग्रंथाचं नाव त्याला माहित नाही. पण हे सगळे ग्रंथ तिकडे शिकवले जातात. आणि विशेष म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा शिकवली जात नाही, एकनाथ महाराजांची गाथा शिकवली जात नाही, कुठल्याही संतांचे अभंग शिकवले जात नाहीत. तर हे बदलायला पाहिजे. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, एवढा ज्ञानी असलेली माऊली, जी विश्वाची माऊली झाली, असा मुलगा माझ्या पोटी आला. तर त्यांनी जी इच्छा व्यक्त केली माऊलींकडं, माऊलींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. मग नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बहुजन जातींमधून जे विचारवंत, जे अभ्यासक जन्माला आले, ही जनाबाईंची इच्छा होती की ह्या बहुजन समाजामधून हे जन्माला यावे, हे उगवून यावं आणि ही संतांच्या विचारांची पुण्य येईल. मला असं वाटतं हा जो माझा सखा ज्ञानेश्वर आहे, मित्र आहे माझा, त्याच्या रूपानं या घेरडीच्या रानामध्ये हे संतांचे विचार, जनाबाईंची इच्छा उगून आलेली आहे. आपण त्यांच्या पुस्तकालाच नव्हे तर एकूणच सगळ्या कार्याला शुभेच्छा देऊयात. पाण्याचं, मंगुळ दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं अशी म्हणे नाही काय. पंढरपुरात भरपूर पाणी असते, मंगळवेढ्यामध्ये दाणे म्हणजे ज्वारी पिकते भरपूर, आणि सांगोला सोन्याचं. तर त्याचा सोन्याशी काय संबंध आहे तुम्ही नंतर सांगा. पण सोन्यासारखी माणसं आहे, सोन्यासारखा परिसर आहे. आणि हा परिसर बघून मलाही माझ्या घरची आठवण झाली. आमच्या वडिलांनी असंच मंदिर बांधलंय शेतात.
परिसर एवढा सुंदर आहे, तर तिथं उगवणारी माणसं किती सुंदर असतील. कुंभाची लवलव सांगे भूमीची मार्दव. या भूमीतून काय उगून येतं? हा आमचा आधुनिक ज्ञानेश्वर रूपी कोंभ या भूमीतून उगून येतो. आणि आम्ही पुण्या मुंबईकडची माणसं इथं येऊन त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याविषयी बोलावं, त्यांच्या पुस्तकाविषयी बोलावं म्हणून आलो. तुम्हाला सांगतो की पुढील भारत महाराज कुठं बसले, हा भूकंपाचा केंद्रबिंदू हाच असणार आहे वारकरी चळवळीचा. त्याच्यामुळं हा केंद्रबिंदू आपण एकदा बघून यायला पाहिजे, अनुभवून यायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वराची आई, मी त्यांना महाराजच म्हणतो, जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा अगं आई ते वासरू सोड, अगं आई ते वासरू सुटलं, किंवा मी म्हणतो काय गडबड आहे ते धारा काढायच्यात, काय गडबड आहे ते नाही जरा ते गाईला म्हशीला चारा टाकायच्या. असल्या गडबडीमध्ये कसं काय त्यांना लिहायचं सुचतं? बरं महाराज आहेत, आणि महाराज म्हटल्यावर आताच्या काळामध्ये मस्त झटपट कपडे करून, आहे त्यांचा फोटो, मस्त झटपट कपडे करून फॉर्च्युनर गाडी घेऊन, हे ताफा घेऊन व्हिडिओ रील्स वगैरे बनवून सोशल मीडियावर टाकले म्हणजे महाराज झाले, असं या काळात त्याचं हे आहे, मापदंड आहे. तो अजून तुमच्याकडे काय दिसेना. पण ते करायचं सोडून महाराज हे म्हणजे भलतच काय की पुस्तकं लिहायला लागलेत, भाषण करायला लागलेत, काहीतरी विचार सांगायला लागलेत. हे काय आहे असं जाणून घेण्यासाठी, आणि या पुस्तकाच्या निमित्ताने, पुस्तक मी वाचलंय, पुस्तक वाचलं मी, पुस्तक वाचलेला मी एकमेव भारत महाराज असतील फार तर. ते नाही, तुम्ही एकटेच आहे. हा, मी एकमेव माणूस आहे. पुस्तक मी वाचले, मी एकमेव माणूस आहे, आणि मी सांगू शकतो का तुम्ही हे काय, हे कॉम्पिटिशन आहे. त्यांनी चाललंय. बरं ठीक आहे, पुढची मुलाखत तुम्ही. तर पुस्तक लय भारी आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. पुढचे, आता मुलाखतीच्या आधीच सांगतो, पुढचे जेवढे जेवढे काही पुरस्कार असतील ते या पुस्तकाला येतील वारेसर, असं मला वाटतंय. गेल्या 200 वर्षात मी परवा माझ्या खांद्याला दुखापत झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तेव्हा डॉक्टर म्हणाले याचा एक्सरे काढायला लागेल. एक्सरे काढला, एक्सरे मधनं त्यांना काही समजना, तर म्हणाले याचा MRI करायला लागेल. म्हटलं असं का, ह्याच्यातनं का नाही समजलं ते? हा नाही, म्हटलं एक्सरे मध्ये पण जे दिसत नाही ते MRI मध्ये दिसतं. मग कुठे लिगामेंट तुटल्यात का, कुठं अमुक तमुक त्यांच्या भाषेत. तर मला असं वाटतं हे पुस्तक म्हणजे वारेसर नुसता हा एक्सरे नाही, तर हा वारकरी चळवळीचा MRI, आणि तो महाराजांना जमलेला आहे. म्हणजे 25th त्यांनी हा जो काही MRI काढलेला आहे, मला असं वाटतं हे महाराष्ट्रात फार चर्चेचं पुस्तक होईल. तर मी जसं म्हटलं की हे सगळं वातावरण, कुंभाची लवलव, भूमीचे मार्ग वगैरे, आम्हाला मोठी उत्सुकता आहे. खरं तर इथली स्थानिक मंडळींना माहीत असेल महाराजांविषयी, पण आम्ही काही मंडळींना, आम्ही याचा व्हिडिओ पण करतो, व्हिडिओ चालू आहे ना अजय, हे सांगायला पाहिजे की महाराज कोण, कुठले, काय, इकडे कसे काय वळलेत, आणि कीर्तनकार कसे झाले, आई वडील, आजोबा, आजोबांचा फोटो आहे, कसं काय आले. तर महाराज सुरुवातीलाच थोडक्यात सांगा, सविस्तर सांगा, पण तुमच्याविषयी सांगा. कीर्तनकार कसे झालात, हे सगळ्या गोष्टी कसे करायला लागतात आणि घ्यायला कसे लागतात. नमस्कार, आवाज येतोय ना? लयच मोठी खुर्ची झाली आहे. मला गादी ठेवून वर येईल वाटलं होतं, साधी मागवली असती तर बरं झालं असतं. तर श्रीरंग गायकवाड सरांनी त्यांच्याविषयी माहिती सांगितली, आणि आता मला त्यांनी असं विचारलं की या परिसराविषयी आणि महाराजांविषयी आणि कुटुंबाविषयी. तर भोजलिंग महाराज म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील. त्यांना एकच मुलगी म्हणजे माझी आई. आम्हाला मामा नाही, मावशी नाही. त्याच्यामुळे त्यांचा सांसारिक वारसा आमच्याकडे आला, तसा परमार्थिक वारसा पण आमच्याकडे झाला. पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की ते आमच्या आईचे वडील आहेत. असं म्हणजे आईचे वडील म्हणून थोडं एक ठीक आहे, आजोबा पण सेकंड प्रायोरिटीचा आजोबा असं असतं. पण आम्ही सगळ्यांना हेच सांगतो, म्हणजे कोण, तुम्ही कसं काय बोलले, काय, असा जेव्हा जेव्हा प्रश्न समोर येईल तेव्हा आमच्याकडे एकच उत्तर असतं, भोजलिंग महाराज.
या भागात म्हणजे आमचं गाव पंढरपूरपासून 60 किलोमीटरवर आहे, पण आमच्या गावात टाळ वाजत नव्हता, आमच्या गावात कोणाकडे माळ नव्हती, आमच्या गावात पांडुरंग हे दैवत लोकांना माहित नव्हतं. पांडुरंग एक दैवत आहे पंढरपूरला एवढं माहित असेल, पण बाकीची कुठलीही वारकरी पार्श्वभूमी आमच्या परिसराला नाही, कारण हा सगळा परिसर धनगर बहुल आहे आणि इकडं बिरोबा वगैरे अशी सगळ्या दैवतांची चलती आहे. तर त्याच्यामुळे आमच्या इकडे पांडुरंग वगैरे असं काही नव्हतं. पण महाराज वारकरी संप्रदायाकडे वळले. गाडगेबाबा परंपरेतले एक बाबाजी भोसले नावाचे सत्पुरुष होते, ते गावात आले होते. त्यांचं कीर्तन ऐकलं, त्यांच्या एका मित्राला असं वाटलं की आपण आता, ते जरा लहरीच होते, शांतीनाथ जाधव असं त्यांचं नाव होतं, आणि त्यांना असं वाटलं की आपण माळ घालायला पाहिजे. ते महाराजांकडे आले, महाराजांना म्हटले आपण एक गुरु करूया. महाराज त्यावेळेला काय महाराज नव्हते, म्हणजे वारकरी पण नव्हते. ते म्हटले कसला गुरु कसला मसरू, म्हणले ते असलं काय चालत नसते. ती मित्र रुसल्यानंतर आता मित्र रुसलाय म्हणून त्याची समजूत काढायला महाराज गेले, आणि त्यांनी सांगितलं की नाही, गुरु केला तरच मी तुझ्याशी बोलणार, नाही तर नाही. चल तुझा कसला गुरु आहे बघून जाऊया म्हटले. आणि ती गुरु कसला आहे म्हणून बघायला गेले. माळ घातली, आणि माळ घातल्यावर त्यांना कळलं की माळ घातल्यानंतर मांसाहार चालत नाही. मग ते घाबरले, पण आता घातले तर घातली, आता काय याच्यातनं सुटका नाही. आणि मग ते कीर्तन ऐकायला लागले आणि ते कीर्तन करायलाही लागले, आणि या परिसरात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी केला. परिसरातल्या सगळ्या गावांना वारकरी संप्रदायाची दिशा दाखवली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कीर्तनाच्या ठिकाणी जेवत नव्हते, पाणी पित नव्हते, मानधन घेत नव्हते, आणि दुसरा कुठलाच भार म्हणजे एकाही शिष्याच्या घरी त्यांनी एकही नवा पैसा कधी मागितला नाही. एकही नवा पैसा घरात वारकरी संप्रदायातनं आमच्या आलेला नाही. त्यांची पलीकडे खोली आहे, ती तेवढीच खोली राहिली. वारकरी संप्रदायात उलट होते, म्हणजे आधी गरीब असलेली माणसं महाराज बनल्यानंतर श्रीमंत होतात. आमचं उलट झालं. आम्ही आधी महाराजांची स्थिती संसारिक दृष्ट्या संपन्न होती, जेव्हा ते महाराज बनले तेव्हा खालावलं, आणि इथलीच शेजारची 3 एकर जमीन विकून पंढरपुरात महाराजांनी वारकऱ्यांसाठी मठ घेतला, पण त्या मठात पावती नाही. हे सगळे निरपेक्षतेचे, वारकरी संप्रदायावरच्या निष्ठेचे संस्कार आजोबांकडून झाले, आणि आजोबा हेच एकमेव कारण आहे, तीच आमची एकमेव ओळख आहे. पुस्तकाचं असं वाटलं की आता वारकरी संप्रदायाविषयी मी जेव्हा लिहित होतो, वाचत होतो, बोलत होतो, म्हणजे आधुनिक साधारण 12वीच्या काळामध्ये वगैरे मला बाकीची पुस्तकं वगैरे मिळाली, आणि वारकरी संप्रदायाविषयी काहीतरी आपण लिहायला पाहिजे असं वाटत होतं. पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया अशी सुरू झाली की पहिल्यांदा पुस्तक लिहिणं चालू झालं, आणि त्याचं निमित्त असं घडलं की पुण्यनगरीला माझी एक देवाची द्वारी नावाची लेखमाला तुम्हाला माहिती आहे, तर त्याचंच पुस्तक करायचं होतं शॉर्ट. पण पुढे जरा मोठंच करूया असं म्हणत ते झालं. पण पुढे 6 महिने थांबलं, कारण कोशाचं काम सुरू होतं. रामदास महाराजांचा जो ग्रंथ प्रकाशित केला, कैकाडी बाबांचे पुतणे रामदास महाराज, त्यांचा जो स्मृती ग्रंथ प्रकाशित केला, तो स्मृती ग्रंथ आणि त्याचं काम, कोशाचं काम आणि बाकीचे काम याच्यामुळे काही काळ त्याच्यात निघून गेला. आणि मग पुन्हा मुंबईला कोरोची मीटिंग होती, तेव्हा गेलो. तेव्हा सुजाताताई, सुप्रियाताई होत्या, महेंद्र सर काही कारणाने आले नव्हते. तर त्यांनी अशी विनंती केली की नाही, पुस्तकच आधी यायला पाहिजे. आणि राजवैभव दादाला तर मला वाटतं खुलताबादच्या ट्रेनिंगला मी सांगितलं होतं, म्हणजे त्याला 2 वर्ष झाली. आणि त्यावेळेला अशी गोष्ट होती की कुठल्या प्रकाशकाला सांगितलं तर लेखक म्हणून नवखाच ना, तर ते काय प्रकाशक तेवढी रिस्क घेत नव्हते. राजवैभव दादाला सांगितलं 200 पानांचं पुस्तक होईल, अंदाजही नव्हता. 200 पानाचं सॉफ्ट पाऊंड मधलं 60-70 हजार रुपयात कसं तरी आपलं पुस्तक तयार होईल म्हणून ते पण तयार झाले. आणि पुन्हा जेव्हा मी त्याचा खर्च बघितला 2-2.5 लाखाच्या वर गेला. म्हणलं काय करायचं, नाही काय तुम्हाला जे वाटतंय ते मी करतो म्हटले, काय असेल ते. पण पुन्हा कोरो आणि आत्तादीपच्या लोकांनी सांगितलं की नाही, याच्यामध्ये आम्ही सांगितले म्हणून तुम्ही केले तर आम्ही त्याचा काही भाग, त्याचा खर्च आम्ही उचलतो, आणि हे कोलॅबरेशननीच पुस्तक करूया. तर त्याच्यामुळे इतकं देखणं पुस्तक बघितल्यानंतर आजच्या तरुणाच्या भाषेत सांगायचं तर फिलिंग ढगात आहे. तर अशी फिलिंग ढगात आहे. पण म्हणतात ना, आरात असल्याशिवाय पोहऱ्यात येत नाही. त्याच्या 25शीत असं काय काय महाराजांनी, ते कीर्तन प्रवचन ऐकली, आजोबांचं ऐकलंय, सगळे संस्कार झालेत, पण वाचावं पण लागतंय काहीतरी. तुम्ही काय काय वाचलं? एवढं चांगलं सकस पुस्तक आलं, काय काय वाचलंय? मला फार सुरुवातीला वाचनालयात तर पुस्तकं वाचायची आवड होती, पेपर वाचायची आवड होती. घरात काही त्या अर्थाने कसं म्हणजे समजून घेण्याचं वातावरण आहे. म्हणजे माझ्या घरात कधी टीव्ही नव्हता, माझ्या घरात पेपर नव्हता, पण आमच्या घरात व्ही.पी. सिंगांचे किस्से माहिती आहेत.
इंदिरा गांधींचे किस्से माहिती आहेत, राजकारणापासून, समाजकारणापासून, अर्थकारणापासून अनेक गोष्टी आमच्या घरात त्या कुठून चर्चेला येतात माहित नाही, पण आमचे वडील, आई, आजोबा सगळेजण हे सगळे किस्से सांगतात. म्हणजे व्ही.पी. सिंग हे नाव मी आधी ऐकलं, नंतर ते चांगले होते, ते जमीन वाटायला लागले, मग बायको म्हटली हा वेडा झालाय वगैरे असं माहित होतं, किंवा इंदिरा गांधीला एका गवळ्यानं पाडलं, हे असं म्हणजे सगळे किस्से घरात माहित होते. त्याच्यामुळे घरातलं वातावरण एक जिज्ञासेचं होतं की कुठली गोष्ट समजून घ्यायची. आणि त्याच्यामुळं आमच्या आई वडिलांनी जेव्हा महाराज म्हटले की आता महाराजांना असं वाटायचं की आम्ही दोघा नातूंनी कीर्तन करावं आणि हा वारसा चालवावा, त्याच्यासाठी ते फार आग्रही होते. माणसं जमली का आम्हाला ते न्यायचे आणि कीर्तन सदृश अशा गोष्टी आम्ही संतांच्या सांगायचो. ते काही कीर्तन नव्हतं. भावाला पहिल्यांदा मला वाटतं पहिले दुसरीला असेल तो, तेव्हा त्याला एक कीर्तन लिहून दिलं होतं आणि तिकडं आमचं वर एक शेत आहे, तिथं जाऊन तो ते लिहिलेलं कीर्तन वाचायचा, पाठ करायचा आणि ते करायचं. मग त्यानं केलं म्हणून मला करू वाटायचं. आणि घरचे सहजासहजी कीर्तनाला बाहेर जाऊ देत नव्हते. त्याच्यामुळं त्यातली अडचण अशी होती की भाऊ गेला की तो इकडे येऊन माझा गुरु व्हायचा. कसं नाचायचं असतंय, काय सांगायचं असतंय. तर मग हळूहळू मी पण कीर्तनाला जायला लागलो आणि कीर्तन सदृश अशा गोष्टी सांगायचो. घरात असलं हे वातावरण असल्यामुळे मी वाचनालयात जाऊन काहीतरी वाचायचो. त्यात मला 2 पुस्तकं आली. एक आचार्य आत्र्यांचं संत आणि साहित्य, तुमच्या आत्र्यांवर PhD आहे, तर ते फार मजेशीर वाटलं. नंतर साने गुरुजींवरचं त्यांचं मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी नावाचं पुस्तक वाचलं, भारावून गेलो. आजही माझ्यावर साने गुरुजींचा मुख्य प्रभाव आहे. साने गुरुजी हा माझा भावनिक विषय. त्याच्यानंतर 12वीत गेलो आणि 12वीत गेल्यावर सहज मला कोणीतरी विद्रोही तुकाराम पुस्तक वाचायला दिलं. वारकरी म्हणून माझ्या मनात जे काही पूर्वग्रह होते ते होतेच, त्याच्यामुळे मी ते पुस्तक ठेवून दिलं. पण पुन्हा वाटलं बघावं काय आहे, ते बरं वाटलं. त्याच्यानंतर मग तुकाराम दर्शन वाचलं मोरे सरांचं. त्याच्यानंतर गंबा सरदारांचं संत साहित्याची सामाजिक फलश्रुती, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, बारा सुंठणकरांची पुस्तकं आणि अशी भरपूर पुस्तकं मग वाचायला लागलो. जिथं जाईल तिथून पुस्तकं मिळवणं. इथं काय वाचनालय नाही, पण वाचनालयात गेलं तर ते घ्यायचं पुस्तक आणि वाचत बसायचं आणि त्यातलं काहीतरी डोक्यात ठेवायचं. त्याच्यामुळे ते डोक्यात ठेवावंच लागत होतं, कारण ते पुन्हा पुस्तक घेऊन येणं इकडे शक्य नसायचं. काही पुस्तकं विकत घेतली आणि काही पुस्तकं PDF करून, काही ऑनलाईन, अशा पद्धतीने हे सगळं वाचलं. प्रत्यक्ष जाऊन वारकरी संप्रदायांशी बोलायला पाहिजे, माहिती मिळवायला पाहिजे, कारण फडाचा अशी पुस्तकं उपलब्ध नाहीत सहज. यात फडांची माहिती, आधुनिक काळातल्या घटना घडामोडींची माहिती आहे. तर ते सगळं मी जिथं जिथं जाईल तिथून गोळा करत होतो, ते उतरवून घेत होतो आणि त्यातले काही फोटो काढत होतो. ते सगळं जमा करत गेलो आणि त्यातनं हे पुस्तक तयार झालेलं आहे. वा. आणि एकदा महाराज माझ्या घरी आले होते. माझं घर छोटं आहे, तर पुस्तकं ठेवायला जागा नाही, ते आम्ही आपलं हॉलमध्येच कपाटात. तर तो एक रजनीकांतचा सिनेमा आहे ना, की तो यंत्रमानव असतो, बरोबर, काय ते चिक्की. हे महाराजाने पुस्तकं डोळ्याने स्कॅन करतात काय काय आहे आणि याच्यातलं कामाचं काय आहे. आणि मला असं वाटतं नुसतं पुस्तकं वाचू नये, त्याच्यातनं नंतर काय उगून येतं हे महत्वाचं आहे आणि ते महाराजांमध्ये उगून आलंय असं मला वाटतं. आपल्याकडे एक म्हण आहे की जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती नसते आणि जिथं सरस्वती नसते तिथं. आणि महाराजांच्या बाबतीत मला असं वाटतंय की तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं हे दिसतंय. पण सुप्रियाताई समोर बसलं, तुम्हाला सांगतो, मी ऐकलं, मी बायकोला पण सांगितलं, म्हणजे हे जिकडे जातात तिथं तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काय बुक्का लावू नये भाळी, सांगा 2 ओळी काय. बुक्का लावू नये भाळा, माळा घालू नये गळा. हा, मग जिथे तुम्ही जाल तिथं कीर्तनाचं मानधन घ्यायचं नाही. म्हणजे पूर्वी बैलगाड्या असायच्या किंवा काय घोडे असायचं, तर तिथलं गवत म्हणजे चारा सुद्धा घ्यायचा नाही, मानधन तर सोडा, तिथला बुक्का सुद्धा कपाळाला लावायचा नाही. एवढ्या निष्ठेने या काळात कुणी जर करत असेल असं सांगितलं तर आपल्याला विश्वास बसणार नाही. पण आजोबांची परंपरा महाराज पुढं चालवतायत आणि हे या काळातलं मला फार सगळ्यात महत्वाचं असं वाटतंय की ते हे करतायत. मग पुस्तक लिहिणं असेल, आम्ही त्यांना लेख लिहायला सांगतो, ते लेख लिहितात. आता ते बाकीचं पुढे आपण बोलू, पण हे मगाशी झालं असेल थोडंफार, पण तुम्ही उद्घाटन वगैरे केलं तर हे अभंग प्रबोधिनी असले पण काहीतरी आयडिया डोक्यात येत राहतात. हे अभंग प्रबोधिनी तुम्ही केलं उद्घाटन, आज याच्याविषयी थोडं सांगा नाही काय. अभंग प्रबोधिनी ही बौद्धिक संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये संत साहित्याचं संशोधन करावं, संतांनी जे ग्रंथ लिहिलेत, संतांचं जे काम आहे त्याच्याविषयी जी काही मांडणी होत असते, त्याच्या बौद्धिक संस्था व्हायला पाहिजेत. म्हणजे मी वाईला जाऊन आलो, तिथं प्राज्ञपाठ शाळा आहे,
त्यावेळेच्या धर्मपंडित आणि पुरोगामी विचारांच्या ती प्राज्ञ पाठशाळा स्थापन केली होती आणि ते त्याचं त्या पद्धतीने संशोधन करत होते. तर अशा पद्धतीची एखादी संत साहित्याचं संशोधन करणारी, प्रचार प्रसार करणारी संस्था असावी. आणि मग ती स्थापन कुठे केली होती का, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाके भागवतांनी तुकाराम विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते काय फार जमलं नाही, 4-2 पुस्तकं निघून थांबली. आपल्याला किती जमेल माहित नाही, पण त्यांच्यानंतरचा माझ्या ऐकण्यातला हा आपण दुसरा प्रयोग करतोय की संत साहित्याचा, आणि त्यातही लिंगायत, वारकरी, महानुभव, कारण या 3 परंपरा महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. आणि आम्ही कर्नाटकाच्या शेजारच्या भागात येतो, आम्हाला जरी कन्नड येत नसलं तरी. तर या 3ही परंपरा, ज्या लिंगायत, वारकरी आणि महानुभव आहेत, या 3 परंपरांचा प्रचार प्रसार व्हावा, संशोधन व्हावं, अशी करणारी ही बौद्धिक संस्था म्हणून अभंग प्रबोधिनीचं उद्घाटनात झालेलं आहे. आणि दुसरं वारकरी संत परंपरा कोश असाही काहीतरी प्रकल्प महाराजांनी सुरू केलाय. आपल्याकडं कोशाची हे परंपरा आहे आणि ते कोश करायला खूप लोक लागतात, माहिती गोळा करायची. आता गुगल गुरुने जरा सोपं केलंय, पण एक एक बारीक बारीक माहिती गोळा करायला खूप लोक लागतात, मोठी टीम लागते. पण महाराजांनी मी बघतोय गेले काही दिवसात एकट्याने सगळं रान हाणत आणलेलं आहे. तर त्याच्याविषयी सांगा ना काय. कोश म्हणजे काय आहे, तर एखाद्या विषयीची माहिती असलेलं असं मोठं काम, जे वेगवेगळ्या खंडांमध्ये वगैरे असं असतं. महाराष्ट्रात पहिला ज्ञानकोश श्री विवेक केतकरांनी केला. श्रीधर व्यंकटेश केतकर असं त्यांचं नाव होतं. त्यांनी हा कोश केला, त्याला ज्ञानकोश असं म्हणतात. जवळपास 22 खंडांचा हा कोश त्यांनी एक हाती पूर्ण केला. त्याच्यानंतरचा दुसरा कोश म्हणजे विश्वकोश, जो लक्ष्मण शास्त्री जोशींनी सुरू केला, ज्याचे आता काही शेकडो खंड झाले असतील आणि ज्याचं सगळं चालू आहे. पण वारकरी परंपरेविषयीचे संतांचे शब्दकोश आहेत, म्हणजे एका संत साहित्यातले शब्द हे जुने आहेत ना, आता व्यवहारातनं निघून गेलेले आहेत, तर ते आता समजत नाहीत. मग ते आत्ताच्या भाषेत त्याला कुठला शब्द आहे, शब्दकोश आहे. अभ्यंकरांचा एक भक्तिकोश म्हणून माहितीकोश पण आहे. पण या पद्धतीने वारकरी संप्रदायातले संत, संतानंतरचे सत्पुरुष, संतांचा प्रभाव असलेले इतर महापुरुष, अनेक कलावंत, राजकारणी, अर्थकारणी, अशा सगळ्यांवर संतांचा प्रभाव होता. तर संतांचा प्रभाव असलेल्या अशा व्यक्तिमत्व आणि या सगळ्यांच्या नोंदी असलेल्या जवळपास 10 खंडांमध्ये 1 ते 1,500 नोंदी होतील असा हा प्रकल्प आहे. ह्या पुस्तकाच्या कामामुळे, रामदास महाराजांच्या स्मृती ग्रंथामुळे त्याच्या कामाला फार गती आली नाही, पण आणि बाकीच्या तांत्रिक गोष्टी पण त्याच्यातल्या होत्या. पण माहिती गोळा करणं वगैरे हे सगळं काम झालेलं आहे आणि त्यातल्या 25 नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. वा, एखादं उदाहरण सांगा ना, नोंद काय प्रकारची करतात? नोंद म्हणजे आता उदाहरणार्थ आपले भोजलिंग महाराज आहेत, त्यांची जर नोंद करायची असेल तर भोजलिंग महाराजांचा जन्म कुठे झाला, काय झालं, ते वारकरी संप्रदायाकडे कसे वळले, त्यांचं महत्वाचं कार्य काय आहे, त्यांनी कीर्तनातून काय सांगत होते, कोणता विचार होता, त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना घडामोडी काय होत्या, त्यांचं निधन कधी झालं, अशी सगळी माहिती एकत्र करायची, ही एक नोंद झाली. अशा महाराष्ट्रातल्या वारकरी सत्पुरुषांच्या नोंदी त्याच्यात आहेत, संतांच्या नोंदी त्याच्यात असणार आहेत, त्याच्यामध्ये महापुरुषांच्या नोंदी असणार आहेत. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले किंवा कृष्णराव भालेकर, की जे रूढ अर्थाने वारकरी नव्हते, पण त्यांच्यावर संतांचा प्रभाव होता. किंवा आज आपण तुकाराम महाराजांचे फोटो बघतो, तर त्या संतांच्या काळात काही कॅमेरा नव्हता, पण मग कुठून फोटो आले, तर विष्णुपंत पागणेसांचा फोटो तुकाराम महाराजांचा फोटो म्हणून आहे. ते विष्णुपंत पागणेस त्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका केली. तर ज्या कलावंतांनी तुकाराम महाराजांच्या संतांच्या भूमिका केल्या, संतांविषयी काही ना काही म्हटलं, अशा सगळ्या लोकांच्या त्याच्यामध्ये नोंदी असतील. असे 1 ते 1,500 नोंदी करायचा मानस आहे. आता आपण हे या पुस्तकात काय आहे, या पुस्तकामध्ये मी एक अजून बोलतो, माझा प्रश्न तर पूर्ण होऊ दे. या पुस्तकामध्ये काय आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं हे लय भारीतलं आहे काहीतरी, पण आता जर एक प्रकरण, मला वाटतं 10 प्रकरण, हो, आता ते 10 प्रकरणातलं फार फिलॉसॉफी जी आहे, फिलॉसॉफीचा तत्वज्ञानाचा जो भाग आहे, वारकरी तत्वज्ञानाचा, संत विचारांचा, मला असं वाटतं की कीर्तनामध्ये पद्धत असते, दृष्टांत सांगायचा, एखादी गोष्ट सांगायची, किंवा जसं यांनी सांगितलं कुणाल सरांनी, ते दृष्टांत असतात, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला असं वाटतं प्रत्येक प्रकरणामध्ये ना एक काहीतरी दृष्टांत, एक छोटी काहीतरी गोष्ट आहे आणि त्याच्या भोवतीने तुम्ही ती सगळी फिलॉसॉफी मग सांगत विणत गेलेला. तर प्रत्येक प्रकरणातली एक छोटं उदाहरण, छोटी गोष्ट सांगा आणि त्याच्यातलं उदाहरणार्थ वेदोक्त प्रकरण. मग वेदोक्त प्रकरणामध्ये म्हटलं की ज्यांनी वाचलंय, ज्यांना इतिहास माहिती आहे, त्यांना शाहू महाराज माहिती असतात, त्यांना ते काय भानगड झाली होती त्या कोल्हापूरला नदीमध्ये आंघोळ करताना हे माहित असतं. तर जरा ते सांगा, ते नेमकं काय होतं, मग त्या वेदोक्त प्रकरणात काय आहे हे लक्षात येईल आमच्या.
म्हणजे आता त्याच्यात एकूण 10 प्रकरण आहेत. 10 प्रकरणांमध्ये सरांनी सांगितलं तसं एक मुद्दा आहे. म्हणजे उदाहरणार्थ वेद मी कीर्तनातनं बऱ्यापैकी लोकांनी ऐकला असेल की वेदाची गोष्ट सांगतो, शाहू महाराजांची गोष्ट कीर्तनातनं सांगतो. शाहू महाराजांची गोष्ट एकदा सांगा. हा, तर शाहू महाराजांची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काय झालं होतं, कोल्हापूरला नदी, पंचगंगा नदी आहे आणि महाराज तिथं स्नान करायला जायचे, आंघोळ करायला जायचे. दररोज कार्तिक महिन्यामध्ये सकाळी आंघोळ करायचे. आणि त्यांच्या घरात एक पूजा करण्यासाठी भटजी नेमलेला होता. म्हणजे आपल्याकडे जसं वेगवेगळी कामं करण्यासाठी नोकर नेमतात तसा एक त्यांचा भटजी होता राजघराण्यातले सगळे पूजाविधी करायला. आणि ते जेव्हा आंघोळ करायला गेले तेव्हा हे भटजी मंत्र म्हणायला लागले. आणि मंत्र म्हणताना राजाराम शास्त्री भागवत नावाचे शाहू महाराजांचे एक मित्र जे ब्राह्मण होते ते तिथं होते. त्यांनी ते ऐकलं आणि ते म्हटले की अहो तुम्ही पुराणातले मंत्र कसे काय म्हणताय? पुराणातले मंत्र आणि वेदातले मंत्र म्हणजे काय? पुराणातले मंत्र हे खालच्या जातीतल्या लोकांसाठी असतात, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, स्त्री, शूद्र, अतिशूद्र लोकांसाठी. आणि जे ब्राह्मण पुरुष आहेत त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र असतात. उच्चवर्णीयांसाठी, क्षत्रियांसाठी, वैश्यांसाठी हे वेदोक्त मंत्र असतात. तर ते म्हटले की पुराणोक्त मंत्र कसे काय म्हणताय, पुराणातले मंत्र कसे काय म्हणताय? शाहू महाराज तर क्षत्रिय आहे. तर त्या भटजीने सांगितलं नाही, आम्ही कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे 2 वर्ण नष्ट झालेले आहेत, म्हणजे 2 जाती नष्ट झालेले आहेत आणि फक्त ब्राह्मण आणि शूद्र आहेत. त्याच्यामुळे ब्राह्मण सोडून इतर जे सगळे आहेत ते सगळे शूद्र आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही शाहू महाराजांना शूद्र मानतो आणि त्यांना आम्ही वेदातले मंत्र म्हणणार नाही. कुठले मंत्र म्हणणार? तर पुराणातले मंत्र म्हणणार. असं जेव्हा शाहू महाराजांना सांगितलं तेव्हा शाहू महाराजांना संताप आला आणि शाहू महाराज त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला लागली. आणि शेवटी तो नोकर होता ना, शाहू महाराजांनी त्याचा पगार बंद केला, इनामं बंद केली आणि शेवटी 7 वर्ष हे प्रकरण कोल्हापुरात चाललं, वेदोक्त प्रकरण. आणि शेवटी या बाबतीत त्यांनी माफी मागितली आणि शाहू महाराजांना ते शरण गेले. दरम्यानच्या काळात शाहू महाराजांना प्रचंड मनस्ताप झाला. शाहू महाराजांवरती बॉम्ब ब्लास्ट केले गेले, त्यांच्या गाडीवर त्यांच्या अपमान करणारे लेख लिहिले गेले. शाहू महाराजांना प्रचंड त्रास दिला गेला. आणि मग याच्यातून मनशांती व्हावी म्हणून महाराज तुकाराम महाराजांची गाथा वाचत होते. त्यावेळेला त्यांना अभंग सापडला. बरे झाले देवा कुणबी केलो, नसता असतो दंभेची मेलो. बरं झालं देवा कोणब्याच्या पोळ्यात जन्माला घातलंस, असं म्हणायची वेळ जर तुकाराम महाराजांवर आली असेल तर आपण सामान्य माणूस आहोत, शेवटी राजा जरी असलो तरी संतांच्या दृष्टीने सामान्य माणूसच. तर त्याच्यामुळे मग त्यांचं मनशांती झाली, त्यांना समाधान लाभलं. आता ही गोष्ट आहे. तर वेदोक्त प्रकरणामध्ये हे येतं, वेदाचा अधिकार. मग त्यांच्या संदर्भात संतांनी काय भूमिका घेतल्या आणि मूळ मुद्दा काय? आता वेद वाचायला काय कोणाला बंदी नाही, केली करण्याला पण काय अर्थ नाही, कारण मोबाईलवर जर तुम्ही टाकलं वेद तरी येते. त्याच्यामुळे आता त्याला काय अर्थ राहिला नाही. पण समतेचा मुद्दा बाकी आहे. माझं म्हणणं असं आहे की वेदाचं कालबाह्य झालं, पण आता जेव्हा समतेचा मुद्दा बाकी आहे तेव्हा हे सगळं इतिहास आणि त्याची चिकित्सा आणि तुम्ही म्हणताय तसं MRI करायला लागतोय. आम्हाला काही इतिहासाचे कोशे उगवायची हौस नाही, इतिहासाची मडी उकरायची हौस नाही. फक्त आजच्या गोष्टींमध्ये त्याचा काहीतरी संदर्भ आहे म्हणून ते त्याच्या भोवती फिरतं. म्हणून जास्तीत जास्त किस्से, घटना आणि लोकांना कळणाऱ्या गोष्टी सांगून तो मूळ मुद्दा समजून देणं हा त्या पुस्तकातला हेतू आहे. तुम्ही म्हणताय की जसं दुसरं एक वेदांच्या विषयी दुसरं एक प्रकरण आहे, काय वेद केलेले पोल, त्याच्यामध्ये एक दादा महाराजांचा किस्सा आहे. त्यांना वेद घोष ऐकायचा होता. हो, ते काय थोडक्यात सांगा आणि मग पुढे बोलू. दादा महाराज सातारकर, आजचे जे प्रख्यात वारकरी कीर्तनकार काही महिन्यांपूर्वी वारले, ते बाबा महाराज सातारकर त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर होते. आणि त्यांना वेद ऐकावे असं वाटलं. मग वेद ऐकायचं म्हणून ते काशीला गेले. म्हणजे वेद ऐकायचं म्हणून काशीला नाही, काशीला गेले होते. काशीत त्यांना असं वाटलं की वेद ऐकावेत म्हटल्यावर त्यांनी विनंती केली की मला वेद ऐकायचे. पण आता दादा महाराज नाभिक जातीतले, न्हावी समाजातले, आता त्यांना कसं वेद ऐकवायचे? आता त्याच्यावर काहीतरी इलाज तर करायला पाहिजे. मग नाही ऐकवणार म्हटले सगळे शास्त्री पंडित, सगळे ब्राह्मण लोक. दादा महाराजांनी सांगितलं की मी भरपूर दक्षिणा देतो आणि आटीव दूध देतो. तर दूध आणि दक्षिणा बघितल्यावर काहीतरी उपाय काढला जातो ना. तर त्यांनी उपाय काढला की दादा महाराज एका खोलीमध्ये बसतील आणि बाहेर वेदमंत्राचा घोष होईल. वेदमंत्राचा घोष आमचा आम्ही करतोय त्यामुळे आम्हाला पाप लागणार नाही, आम्ही काही शूद्राला वेद ऐकवत नाही. आणि शूद्र खोलीत बसलेले त्याला आपोआप ऐकू जात असेल तर आमचा काय दोष? म्हणून त्या पापातनं सुटका करून घ्यायची. कशासाठी? आटीव दूध आणि दक्षिणासाठी. मग ते बाहेर वेदमंत्र म्हणायला लागले आणि दादा महाराज आत ऐकत बसले आणि वेदमंत्र ऐकले. आणि शेवटी दादा महाराज म्हटले की एवढा दक्षिणा गेला आणि एवढे दूध गेलं
याचा एकच लाभ झाला की संत वाणीच्या तुलनेमध्ये वेदवाणी किती फोल आहे, किती निकृष्ट दर्जाची एवढं मला कळलं, एवढा त्याचा फायदा झाला. तर असा तो किस्सा आहे. या प्रकारचे किस्से सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. नाही, आता हा जो समतेचा मुद्दा आहे, म्हणजे आपण जर समकालीन ह्याच्यावर बोलायचं म्हटलं तर आत्ताच्या याच्यामध्ये, आत्ताच्या वारकरी संप्रदायामध्ये, मी तुमची एक मुलाखत ऐकली होती युट्यूबला, की त्याच्यामध्ये आता सुद्धा काय पद्धतीने विषमता दिसते, किंवा आता सुद्धा या काळात सुद्धा काय होण्याची गरज आहे, म्हणजे MRI झाल्यानंतर काय ऑपरेशन करण्याची गरज आहे, असं तुम्ही जे काय नोंदवलेलं आहे ते एकदा सांगा. म्हणजे काय गोष्टी आहेत, लोक म्हणतात की आता कुठे जाती व्यवस्था राहिली आहे, तर तसं नाहीये ते. तसे अनुभव प्रत्येकाला येत असतात, फक्त ते दिसत नाहीत. तीव्रता कमी झाली का तर नक्की झाले, ते काय कोणी सामान्य करणार नाही. पण आज सुद्धा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दलितांच्या दिंड्या स्वतंत्र चालतात. आणि दलित माझ्या माहितीप्रमाणे महाराज या बहुतेक पालखी सोहळ्यांमध्ये असं आहे. बहुतेक पालखी सोहळ्यांमध्ये असं आहे. आपण जेव्हा शोध घेतला पुण्यामध्ये मिळून, तेव्हा हे बहुतांश पालखी सोहळ्यांमध्ये असंच आहे. म्हणजे दलित दिंडी प्रमुख असेल तर त्याच्या नेतृत्वाखाली सवर्ण वारकरी चालत नाही, आणि त्या दलित संतांच्या नावाने स्वतंत्र दिंड्या आहेत. आणि असा भेदभाव अनेक ठिकाणी दिसतो. म्हणजे हे प्रातिनिधिक आहे, हे अपवादात्मक नाही, हे प्रातिनिधिक आहे. तर हे चित्र बदलायला पाहिजे. हे जसं जाती विषमतेच्या बाबतीत आहे, तसं स्त्री पुरुष विषमतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. हे सगळ्याच बाबतीमध्ये, एकूणच सगळ्या विषमतेच्या बाबतीमध्ये, कर्मकांडाच्या बाबतीमध्ये, तर ते बंद व्हावं हाच हेतू आहे. आणि वारकरी संप्रदाय तर त्या बाबतीत महाराष्ट्रासमोर वारकरी संप्रदायाने आदर्श ठेवायला पाहिजे. म्हणजे वारकरी जे करतील ते महाराष्ट्रात होईल. साने गुरुजींनी असं म्हटलं होतं की पंढरपूर ही अशी कळ आहे की जी कळ म्हणजे बटन हा वेगळ्या भाषेतला शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात, कळ म्हणतात. असे आपल्याकडे जसे शब्द असतात, तर तसा कळ दाबली म्हणजे बटन दाबलं पंढरपुरातलं की अख्ख्या महाराष्ट्रात प्रकाश पडतो. पण नेमक्या जिथं कळ दाबायला पाहिजे तिथं जर चुकीचं काही घडत असेल तर महाराष्ट्रात स्वाभाविकच त्याचं चुकीचं चित्र तयार होणार. महाराष्ट्रात आज सामाजिक रचनेमध्ये जी काही विषमता आपल्याला दिसते ते वारकरी संप्रदाय तो कमी करू शकला असता. पण दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं वैदिकीकरण होत गेलं आणि या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये येत गेल्या. त्याचा उहापोह विस्ताराने या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि या काय आपण म्हणतो ना, इतिहासामधून आपण शिकतो, तर पूर्वीच्या काय रूढी होत्या, परंपरा होत्या, आता त्या कमी होत आल्या. जसं तुम्ही एका याच्यामध्ये सहभोजनाच्या प्रकरणामध्ये गोपाळ काल्याचा, म्हणजे आपल्याला माहिती आहे गोपाळ काला हा सगळ्या जातीच्या लोकांनी मिळून करायचा असतो, गावोगावी होतो. आता दहीहंडी हे त्याचं एक रूप आहे. तर तुम्ही त्या गोपाळ काल्यामधली एक गंमत नोंदवलेली आहे की तो लाह्या कोणासाठी आणि भाकरीचा काला, ते सांगा ना ती गंमत. हा, म्हणजे एक नोंद मामासाहेब दांडेकर यांनी केलेली वारकरी संप्रदायाविषयीची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की गोपाळ काला म्हणजे काय, तर सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र जमून त्या लाह्या एकमेकांना देणं, जोंधळ्याच्या लाह्या, तर त्या एकमेकांना देणं. तर गोपाळपूरला जो गोपाळ काला होतो त्यावेळेच्या नोंदीत असं आहे, असं म्हटलेलं आहे त्यांनी की या गोपाळ काल्यामध्ये फक्त स्पृश्य जातीतली माणसं, म्हणजे सवर्ण जातीतली माणसं फक्त ही लाह्या एकमेकांना भरवतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद मोडला जात नाही. जातीभेद मोडण्यासाठी हे केलेलं आहे असं जे काय म्हणतात ते खरं नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जोंधळ्याच्या लाह्या का, तर दुधात शिजवलेले पदार्थ आणि लाह्या वगैरे असे पदार्थ, निर्लेपाचे ज्याला म्हणतात, ते पदार्थ कुठल्याही जातीचे कुठल्याही जातीला चालतात. पण जे पाण्यात शिजवलेले पदार्थ आहेत ते चालत नाहीत, म्हणून फक्त जोंधळ्याच्या लाह्या त्याच्यामध्ये आहेत. पण मूळ संतकृत काल्यामध्ये अशी वर्णन आहेत की त्याच्यामध्ये दही किंवा दही तर स्वाभाविक आहे म्हणा, दुधात शिजवलेले चालतातच पदार्थ, पण पोळ्या वरण याचे सुद्धा उल्लेख आहेत असं गणपती महाराजांनी म्हटलेले आहे. ते का अभंग काही सापडले नाहीत, पण गणपती महाराजांना जे हस्तलिखित सापडलेलं असेल संतांचं त्याच्यामध्ये नक्की असणार. हे गणपती महाराजांचं नाव घेतलं म्हणजे आपल्याला नामदेव महाराजांनी चोखोबांच्या साठी काय केलं किंवा चोखामेळा, मग ती त्यांची महाद्वारातली समाधी वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती येतील. मुळात संतांचा विचार हा अस्पृश्यता निवारण करणं, अस्पृश्यता भेदभाव समाजात राहू नये याच्यासाठी होता. पण विदर्भामध्ये हे जे गणपती महाराज आहेत त्यांच्याविषयी थोडं सांगा ना, जे इकडे जरा थोडे कमी माहिती आहेत. विदर्भात गणपती महाराज आहेत. मी 2 वेळेला विदर्भात गेलो होतो, म्हणजे तसं भरपूर वेळा गेलो, पण गणपती महाराजांसाठी 2 वेळा गेलो. गणपती महाराज हे आपल्या महाराजांसारखेच 1944 साली ते गेले.
तर ते गणपती महाराज आहेत. पुस्तक आहे का? त्या पुस्तकामध्ये मी हे पुस्तक गणपती महाराजांनाच अर्पण केलंय. गणपती महाराज, तुम्हाला फोटो दाखवतो त्यांचा. राजवैभव दादा कुठलं कलरचं छापेल काही माहित नव्हतं, पण मी पर्पल कलर सांगितला होता. सगळं तुमच्या आवडीचं. तर याच्यात जे गणपती महाराज आहेत हे दिसत आहेत ना, तर ह्या गणपती महाराजांना अर्पण केलं. हे गणपती महाराज साधारण 100 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले एक महान वारकरी सत्पुरुष होते. त्यांनी विदर्भामध्ये मंगळूर दस्तगिरी नावाचं गाव आहे, तिथे एक असा प्रयोग केला होता की जातीभेद मुक्त असा समाज निर्माण करायचा. आणि त्यासाठी त्यांनी त्या भागामध्ये जे वारकरी लोक होते सगळे त्यांना एकत्र केलं आणि अन्नकाला वगैरे असे सगळे प्रयोग केले. एकत्रित सगळ्यांनी जेवणं, जातीभेद कुठल्याही प्रकारचा न मांडणं आणि आजाद स्वतःच्या कागदपत्रावर आपण जसं जात धनगर लिहितो, जात अमुक काय लिहितो, तसं त्यांनी जात पुढं आजाद लिहिलं, म्हणजे आम्हाला जात नाही. आणि असा एक आजाद समुदायच तिकडे विदर्भामध्ये आहे. आमचे कुणाल सर विदर्भातले आहेत. मी विदर्भामध्ये गेलो होतो. विदर्भ लांबचं आहे, म्हणजे आमच्या दृष्टीने खूपच लांब आहे विदर्भ. तर मी जेव्हा विदर्भात जाणार अशी पोस्ट टाकली तेव्हा घरचे मला म्हणत होते की तशी पोस्ट टाकत जाऊ नको, लोक काहीतरी करतील. पण उलट विदर्भाने खूप चांगलं स्वागत केलं. मी 17 दिवस पहिल्या वेळेला विदर्भात थांबलो. त्यावेळेला खूप लोकांनी पुस्तकं दिली आणि खूप चांगलं स्वागत केलं. ज्यांच्या ओळखी नव्हत्या त्यांच्या घरात 2-2, 4-4 दिवस मी राहिलो. लोकांनी सगळं मला जिथं पाहिजे होतं तिथं लोकांनी फिरवलं. आणि विदर्भातली गोष्ट अशी आहे गणपती महाराजांची. क्या बात. ते असं म्हणतात ना की अनुयायीच आपल्या काय गुरुचा किंवा यांचा पराभव करतात. तर आपल्याकडे गाडगे महाराजांच्या बाबतीतही अशी गोष्ट आहे. आपल्याकडे भारत महाराज आहेत बस. गाडगे बाबांचा विचार खऱ्या अर्थाने पुढे नेणारे या काळामध्ये, त्या काळातही गाडगे महाराजांना खूप काही गोष्टी सोसायला लागल्या. पण गाडगे महाराज हे खऱ्या अर्थाने आपण ज्याला संत म्हणून ही जी व्याख्या आहे, म्हणजे समजा आळंदीला गेले आणि 1 लाखाची यात्रा असेल तर त्यातले 50,000 वारकरी हे गाडगे महाराजांचं कीर्तन करायला येतात. आणि गाडगे महाराज असे की माझा कोणी गुरु नाही, म्हणजे मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असं सांगणारे. तर त्यांचीच परंपरा तुम्ही नोंदवले त्याच्यामध्ये की त्यांच्याच अनुयायांनी मोडीत काढली जणू आणि यज्ञासारखं एक मोठं कर्मकांड केलं. तर त्याला गाडगे महाराजांनी तो काय संवाद हे एकदा सांगा. काय आहे की एखादा महापुरुष कर्तृत्वाने मोठा होतो, त्याच्या विचाराने लोक प्रभावित होतात आणि मग त्याचं एक नाव होतं, समाजात वलय होतं आणि त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्या भोवती जमतात. त्यांना त्यांच्या विचारांशी काही बांधिलकी नसते. गाडगे बाबांच्या बाबतीत दुर्दैवाने असा प्रकार झाला. महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांना त्यांच्या योग्यतेचे अनेक शिष्य मिळायला पाहिजे होते. काही सन्माननीय अपवाद आहेत, म्हणजे रामदास महाराज जाधव हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, केकाडी बाबांचे पुतणे. पण काही वेळेला असं होतं की गाडगे बाबा जे सांगतात त्याच्याशी विसंगत वर्तन करणारे अनेक शिष्य होते. त्याच्यापैकी एका शिष्याने पंढरपुरामध्ये यज्ञ केला. आता यज्ञ वगैरे काही वारकरी संप्रदायात बसत नाही. आपल्या ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळं योग याग वगैरे सगळं दंभ धर्म आहे. तर त्याच्यामुळे यज्ञ वगैरे काही वारकरी संप्रदायात बसत नाही. आणि गाडगे बाबांना तर मंजूर नव्हताच, पण त्यांच्या एका शिष्याने यज्ञ केला. आणि आता गाडगे बाबांचा फोटो लावल्याशिवाय लोक येणार नाहीत म्हणून गाडगे बाबांचं नाव त्या पत्रिकेत टाकलं. यज्ञ झाला, म्हणजे यज्ञाचं आयोजन सगळं तयारी झाली आणि गाडगे बाबांना निमंत्रण द्यायला गेले. गाडगे बाबा म्हटले, माझं नाव न विचारता तुम्ही कसं काय टाकलंय? ते म्हटले, नाही, तुम्ही स्वप्नामध्ये आले होते आणि तुम्ही प्रेरणा दिली आणि त्याच्यामुळे आम्ही यज्ञ केलाय. गाडगे बाबा म्हटले, स्वप्नामध्ये प्रेरणा दिली? ते म्हटले, हो, स्वप्नामध्ये प्रेरणा दिली. मग असं करा म्हटले, मी येत नाही, माझ्या प्रेरणेलाच नेऊन उभी करा म्हटले यज्ञात. तर त्यांची गोची झाली. गाडगे बाबा म्हटले, मी येणार यज्ञाला, पण यज्ञासाठी नाही, तिथं जे लोक येतील त्यांची साफसफाई करायला, झाडायला, त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायला येईल. आणि गाडगे बाबा सारखा माणूस या महाराष्ट्राला लाभला, वारकरी परंपरेला लाभला. हा वारकरी परंपरेचा खूप मोठा सन्मान आहे. आज आम्ही वारकरी आहे असा अभिमानाने सांगण्यासाठी जर आपल्याकडे काय असेल तर गाडगे बाबाच आहे, दुसरे कोणी. आपल्याकडं ज्ञानोबा ते तुकोबा ही परंपरा आहे आणि मला असं वाटतं गाडगे बाबा त्याच्यामध्ये आहेत. आपलं दुर्दैव असं अजूनही असं वारकरी शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये तुकोबांचा गाथाच शिकवला जात नाही आणि काय काय गोष्टी शिकवल्या जातात. आता तुम्ही कीर्तनकार आहात वगैरे, तुम्हाला माहिती आहे. पण हे एवढं सोपं साधं तत्वज्ञान आहे. मगाशी उल्लेख केला ना सरांनी की जनाबाईला
दळण दळू लागला, जातो ओढू लागला, चोखा मेळायला ढोरे ओढू लागला, सजन कसायला मांस विकू लागला, असा हा विठोबा आहे. वारकरी संतांनी मध्यस्थच काढून टाकला की देवाची आणि आमची थेट गाठ भेट आहे. म्हणजे जनाबाईला गौऱ्या वेचू लागेल, जणी जाये पाणी अशी मागे धावे ऋषिकेशी, आणि पाय भिजू नेदी हात माथा घागरी वाहता. आपल्याला माहितीये की मुलगी जर बाळणपणाला घरी आली तर तिची आई किती काळजी घेते, तिचा हात गार पाण्यात भिजू नये. जनाबाईला कोणी नव्हतंच तर तिची काळजी कोण घेणार, तिची काळजी देव घेणार. एवढं सोपं थेट देव हे आहे. म्हणजे सोयराबाईंचं बाळणपण देव करतो, अशा एवढ्या देवाची नात आहे. आता हे असताना बरं का की बऱ्याचदा ही जे तुमचं बाकीचे जे तत्वज्ञानी द्वैत, अद्वैत, मायावाद, चिद्विलास, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बऱ्याचदा आमच्या डोक्यावरनं जातात. वारकऱ्यांनी काय करायचं, वारकऱ्यांचा विचारांचा आणि या गोष्टींचा काय संबंध आहे, यातला कुठला भाग आपला आहे हे जरा सोपं सांगा. म्हणजे काय आहे, वारकरी संप्रदाय हा अत्यंत साधा सोपा आपल्या लोकांचा संप्रदाय आहे. त्यात अवघड, किचकट, क्लिष्ट असं काही नाही. मुळात वारकरी शिक्षण संस्था हाच प्रकार अलीकडचा आहे. वारकरी शिक्षण असं काही नसतंच मुळात, ते घरातच व्हायला पाहिजे. म्हणजे आमच्या आजोबांना असं वाटायचं की आम्ही कीर्तन वगैरे करायला पाहिजे. आणि मी मगाशी सांगितलं ते आग्रहाने सांगत होते की माझा हा वारसा चालवायला पाहिजे म्हणून. त्यांनी 2 मठ घेऊन ठेवले. ते वडिलांना म्हणायचे नाही एका नातून खाली कीर्तन केलं पाहिजे आणि एका नातून वर कीर्तन केलं पाहिजे. तर ही त्यांची भूमिका होती. मग ते असं म्हटले की त्यांना आळंदीत आपण शिकायला टाकूया. आमच्या घरच्यांनी सांगितलं नाही, आपण एकतर कीर्तनात मानधन घेत नाही, ही तोट्यात येणारी स्कीम आहे, तर त्याच्यामुळं आपण नाही जायचं आळंदीला. आणि घरी राहून ते काही शिकतील ते शिकतील आणि जे काही त्यांच्या हातनं जेवढा परमार्थ घडेल तेवढा करतील, असं माझ्या घरच्यांनी सांगितलं. महाराज म्हणले बरोबर आहे त्यांचं. म्हणजे आपण एकतर पैसे घेत नाही तर मग असं काही नाही, आपल्याला जेवढं घडेल त्यातनं तेवढा वेळ मिळेल आणि तेवढंच करायला पाहिजे. आणि आजोबा जेव्हा शेवटी गेले 2018ला, तेव्हा त्यांनी एकही गोष्ट सांगितली नाही. म्हणजे असतं ना की बाबा ही वारकरी परंपरा चालवा माझी, हे करा ते करा, अशी एकही गोष्ट सांगितली नाही. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुमच्या परीने करा, असं त्यांना म्हणायचं असावा, असा त्यांच्या याचा अर्थ आम्ही घेतला. की त्यांनी काहीही सांगितलं नाही आम्हाला, हे वारी कराच, आषाढीला तरी या, कार्तिकीला तरी, असं काहीही सांगितलं नाही. ते शांतपणे निघून गेले, एकही गोष्ट सांगितली नाही. फक्त ते जेव्हा वारले त्या दिवशीचा प्रसंग, पहाटे 3 वाजता ते उठले आणि आईला सांगितलं की जेव्हा माझे दोन्ही नातू येतील तेव्हा लगेच दहन द्या, कारण माझे शिष्य भरपूर आहेत, ते सगळे येईपर्यंत संध्याकाळ होईल आणि ज्यांना BP शुगरचा प्रॉब्लेम आहे ते लोक सकाळी आलेले शेवटपर्यंत थांबतील. त्याच्यामुळं माझी अंत्ययात्रा काढू नका, फार हे गवगवा करू नका, थेट मला हे दोन्ही नातू आले की पाणी पाजा म्हणून सांगितलं. आई म्हटली अहो तुम्हाला काय होते, नाही झालं तरी म्हणून सांगतोय, असं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्याच दिवशी ते गेले. अर्थात इतर लोकांनी सांगितलं की नाही महाराजांनी एवढं केलं तर त्यांची अंत्ययात्रा मोठी निघायला पाहिजे. आमच्या गावात पहिली त्यांची सगळ्यात मोठी अंत्ययात्रा निघाली इथून महाराजांचं. आणि पूर्ण दिवसभर लोक थांबले. लोकांना विटाळ वगैरे याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती, त्याचा काही संबंधही नव्हता. उलट आपण पवित्र कामासाठी आलोय असंच त्यांचा भाव होता. सगळे लोक आले होते, त्यांची मोठी अंत्ययात्रा निघाली. तर मला मूळ मुद्दा सांगायचा होता तो असा की आजोबांनी सांगितलं आम्हाला की हे काही आता शिकायचं नाही, तर मग आजोबांकडनंच आम्ही शिकलो आणि तेवढ्यावरच कीर्तन करायला लागलो. मला अजूनही असं वाटतं की मुळात वारकरी शिक्षणासाठी, वारकरी हा काही व्यवसाय नाही ना, तुम्ही पूर्ण वेळ करण्याची गोष्ट नाही. पूर्ण वेळ तुमचे दुसरे व्यवसाय आहे, धारा काढायच्या, वासरू बांधायचं, जे काय असेल ते, तर त्या करायला पाहिजेत. वारकरी हा काही व्यवसाय नाही होऊ शकत. मग हे व्यावसायिक शिक्षणासाठी तिकडे गेल्यावर वारकरी संप्रदायाच्या मग त्यांना ते बाकीचं तरी दिलं जातं, पण त्याच्यासोबत जे काही शिकवलं जातं त्याच्यामध्ये विचारसागर, वृत्ती प्रभाकर, त्याच्यानंतर पंचदशी असे ग्रंथ शिकवले जातात. हे ग्रंथाची नावं आपण कधी ऐकलेत का? इथले हे वारकरी 50-60 वर्ष वारी केली असेल, यातला एकही वारकरी यातल्या एकाही ग्रंथाचं नाव त्याला माहित नाही, पण हे सगळे ग्रंथ तिकडे शिकवले जातात. आणि विशेष म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा शिकवली जात नाही, एकनाथ महाराजांची गाथा शिकवली जात नाही, कुठल्याही संतांचे अभंग शिकवले जात नाहीत. तर हे बदलायला पाहिजे. आणि संतांचं शिकवायला जे शिक्षण व्यवस्था आहे ना, तर ठीक आहे, शिक्षण संस्था असेल तर त्याच्यात वारकरी संतांचं शिकवलं पाहिजे. आणि बाकी काही शिकवायची गरज, ज्यांनी कधी पंढरपूरची वारी केली नाही, ज्यांनी पांडुरंगाला कधी बघितलं नाही, त्यांचं कसं काय शिकवून, ज्यांचे संतांनी उल्लेख केले नाहीत, संतांचे ज्यांनी उल्लेख केले नाहीत, म्हणजे ज्यांचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही, अशा लोकांचे ग्रंथ कशा करता शिकवायचे असं वाटतंय. आणि संतांचे अभंग एवढे सोपे आहेत, एखाद्या शब्दकोशाने हे झालं तरी सगळं संत समजून जातात. त्यामुळं
ते समजून घेण्यासाठी स्वतंत्र काही करावं असंच नाहीये मुळात, असं वाटतंय मला. हे क्या बात आहे. म्हणजे आम्हा शहरातल्या मंडळींना वाटतं किंवा मधल्या काळात, आता याच्यावर किती बोलू तेवढं थोडं आहे, तेवढं त्यांच्या ग्रंथामध्ये आहे, त्या पुस्तकामध्ये आहे. पण आमच्या काही जुन्या विद्वानांना सुद्धा, अभ्यासकांना सुद्धा वाटायचं की हे काय टाळकुटे मंडळी आहेत, कामधाम सोडून जातात पंढरपूरला, महिनाभर शेतात शिवारात राबायचं सोडून ते तिकडे जातात, आणि म्हणजे हे राष्ट्राला उपयुक्त नसलेली माणसं आहेत, अनुत्पादक असलेली माणसं आहेत. तर त्यांनी जो शेवटच्या दिवसाचा त्यांच्या आजोबांचा किस्सा सांगितला, वारकऱ्यांमध्ये काय असतं तर एवढं समंजसपणा असतो, एवढं तारतम्य असतं, एवढी सतसत विवेक बुद्धी जागी असते. आणि हे कसं काय येतं तर हे संत साहित्याच्या आकलनातून येतं, संत साहित्याच्या कृती करण्यातनं येतं. आणि मला असं वाटतं की हे आपोआप पाझरत 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 एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्यांनी जसं सांगितलं की आजोबांनी कुठं सांगितलंय अमुकच करा तमुकच करा, त्यांना माहिती आहे, त्यांना खात्री आहे की याच्या अंतरात्म्यातला दिवा कधीतरी पेटेल. आत्ता दीप भव असं म्हटलेलं आहे ना बुद्धांनी, त्यांनाही खात्री होती याच्या मनातला अंतरातला दिवा कधीतरी पेटेल आणि तो आपोआप हे करायला सुरुवात होईल. आणि हेच पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष होत आलेलं आहे की वडिलांनी ते सांगितलंय आणि अमुकच करायचं तमुच करायचं असं न सांगता सुद्धा ही वाट आपोआप पुढची पिढी चालू लागते. आणि हे संत साहित्यातलं विचारांमधली ताकद आहे. मला असं वाटतं की हे सगळं हे जे सांगत होते आपण, जे महाराजांशी बोलत होतो, हे सगळं त्या पुस्तकात आहे. आपण इथं उपस्थित असल्याने सगळ्या मंडळींनी किमान हे पुस्तक वाचायला पाहिजे. काय नुसतं मिसळ खायला गेलो तरी दोघे जण 400 रुपये 300 रुपये होतं. तर पुस्तक आपण विकत घ्या, ते वाचा. आणि मला असं वाटतं की संत जनाबाईंचा एक अभंग आहे, अनाथ वाळवंटात सापडलेली मुलगी नामदेवांच्या बापाने घरी घेऊन आली, कुणीतरी अनाथ पोरगी रडती वाळवंटात म्हणून. तिने या चळवळीला आधार दिला, नामदेवांना आधार दिला आणि त्यांच्या पश्चात म्हणजे ते उत्तरेत गेले तेव्हा ही सगळी संत चळवळ त्यांनी सांभाळली, सगळे संत सांभाळले. प्रत्येक संताचं वर्णन करून ठेवलंय की हा कसा थोरे तो कसा थोरे. जनाबाईंविषयी असं बरंच काय त्याच्यामध्ये ते आलेलं आहे, एका प्रकरणात हेही सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा एक अभंग आहे, त्या ज्ञानदेवांविषयी म्हणतात की ज्ञानाचा सागर, गोदावरी बाई मुंडेंनी खूप चांगलं गायलंय. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आणि त्याच्यामध्ये एक इच्छा व्यक्त करतात, काय पुढचं की मरोनिया जावे बा. याचा अर्थ काय की एवढा ज्ञानी असलेला पुरुष, एवढा ज्ञानी असलेला महात्मा, एवढा ज्ञानी असलेली माऊली, जी विश्वाची माऊली झाली, असा मुलगा माझ्या पोटी आला तर, ही तिची इच्छा आहे. जी अनाथ आहे, जी एकल महिला आहे, ही तिची इच्छा आहे. मला असं वाटतं की जनाबाईंच्या रूपाने त्यांनी जी इच्छा व्यक्त केली माऊलींकडं, माऊलींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. मग नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बहुजन जातींमधून जे जे विचारवंत, जे जे अभ्यासक जन्माला आले, ही जनाबाईंची इच्छा होती की ह्या बहुजन समाजामधून हे जन्माला यावे, हे उगवून यावं आणि ही संतांच्या विचारांची पुण्य येईल. मला असं वाटतं हा जो माझा सखा ज्ञानेश्वर आहे, मित्र आहे माझा, त्याच्या रूपानं या घेरडीच्या रानावर, रानामध्ये हे संतांचे विचार, जनाबाईंची इच्छा उगून आलेली आहे. आपण त्यांच्या पुस्तकालाच नव्हे तर एकूणच सगळ्या कार्याला शुभेच्छा देऊयात. आणि महाराज तुम्हीच असेच लिहिते राहा, बोलत राहा, विचार मांडत राहा. तुम लढो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि जास्त वेळ घेऊ नये म्हणून इथंच थांबतो, कारण त्यांना मी आधीच विचारलं जेवणाला काय, त्यांनी सांगितलंय काय, सांजा. सांजा, भात भाजी चपाती पापड. सांजांचा वेध लागलेला आहे, त्यामुळं आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात. महाराज धन्यवाद, तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि आमच्याशी बोलला. थँक्यू.